नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अंतर्गत कृषी मित्र या पदासंदर्भाची सविस्तर जाहिरात प्रकाशित झाली। तर टोटल 11,587 जागांसाठी ही पदभरती असेल। आपल्या गावामध्ये ही नोकरी असणार आहे। तर शेतकरी मित्र नेमकं हे पद काय आहे, कोणत्या विद्यार्थ्यांना या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे, वय काय असणार आहे, शिक्षण काय असणार आहे, निवड कशी होणार आहे, तुम्हाला एकूण मानधन किती मिळणार आहे आणि कामाची जबाबदारी नेमकी कोणती असणार आहे आणि अर्ज कशा पद्धतीने करणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आता सर्वप्रथम या ठिकाणी पहा, 17 ऑगस्ट 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण प्रसिद्धी पत्रक या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलं। तर यामध्ये विषय पाहू शकता, तर आत्मा योजनेच्या अंतर्गत 2026-27 या आर्थिक वर्षात शेतकरी मित्र निवडीबाबतच्या मार्गदर्शक सूचना या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। आत्मा शेतकऱ्याच्या अंतर्गत म्हणजे आत्मा एक योजना आहे, तर त्या योजनेच्या अंतर्गत शेतकरी मित्र हे प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी निवडले जाणार आहे। 11,587 जागा असतील। आता यामध्ये काही महत्त्वपूर्ण सूचना आहेत, म्हणजे शेतकरी मित्रासाठी काही मार्गदर्शक सूचना आहेत। तर शेतकरी मित्र म्हणजे नेमकं काय हे सुद्धा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। तर शेतकरी मित्र म्हणजे असा शेतकरी मित्र जो की कृषी विभाग आणि गावातील शेतकरी यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करणारा म्हणजे शेतकरी मित्र। म्हणजे जे काही तुमचं काम असणार आहे शेतकरी मित्र, तर तुमचं काय काम असेल, कृषी विभाग आणि गावातील जे काही शेतकरी आहे तर त्यांच्यातील दुवा म्हणून काम तुम्हाला करणं गरजेचं आहे। अशा प्रकारची एक योजना आहे। आता सर्वात महत्त्वाचं, या योजनेसाठी पात्रता म्हणजे कोणता विद्यार्थी किंवा कोणता व्यक्ती या शेतकरी मित्रासाठी अर्ज करू शकतो। तर या ठिकाणी वयाची अट सर्वप्रथम तुम्ही पाहू शकता, शेतकरी मित्राचे वय किमान 25 ते 60 वर्ष असणं गरजेचं आहे। जर तुमचं 25 वर्ष पूर्ण असेल आणि जर 60 वर्षाच्या जर खाली असेल तर तुम्हाला या ठिकाणी शेतकरी मित्रासाठी या ठिकाणी अर्ज सादर करता येणार आहे। म्हणजे अशा असली कोणतीच अट नाही की 38 वर्षापर्यंत 45 वर्षापर्यंत, जरी तुम्ही 60 वर्षापर्यंत जरी तुमचं वय असेल तर तुम्ही या ठिकाणी या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता। त्यानंतर दुसरं आहे, शेतकरी मित्रा संबंधित सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील गावातील रहिवासी असणं गरजेचं आहे। म्हणजे तुम्ही ज्या गावामध्ये फॉर्म भरणार आहे तर त्या गावाचे तुम्ही रहिवासी असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुमच्यावर कसल्याही प्रकारचा गुन्हा नोंद झालेला नसावा। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, एज्युकेशनच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर तुमचं 12वी शिक्षण आहे, म्हणजे 12वी पास जर तुम्ही असाल तर तुम्हाला या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे। आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, कौशल्याच्या बाबतीमध्ये तुमच्याकडे समाज माध्यम हाताळण्याचं म्हणजे तुम्हाला मोबाईल हाताळण्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे। जसं की इंस्टा असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, एखादा ॲप असेल तर ते हाताळण्याचं तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला जे काम करायचं आहे तर दररोज किमान 2 तास तुम्हाला या ठिकाणी कृषी विभागाचं काम करणं गरजेचं आहे। म्हणजे काम सुद्धा कमी असणार आहे, म्हणजे असं नाही की तुम्हाला दिवसभर काम आहे तर नाही, तर तुमचंही दररोज तुम्हाला काम करणं गरजेचं नाही। तर या ठिकाणी तुम्हाला फक्त 2 तास काम करणं गरजेचं आहे। आणि तुमचं नेमकं काम काय, तर गावामध्ये शेतकरी गट तयार करणे असतील, पुरुष शेतकरी गट असेल, महिला शेतकरी गट असेल, महिला अन्न सुरक्षा गट तयार करणे असेल किंवा गटाचे मूल्यमापन असेल, संरक्षण करणं गरजेचं असेल, तर अशा प्रकारचे काही नैसर्गिक शेतकरी असेल आणि आत्मा योजनेच्या अंतर्गत ज्या काही योजना आहेत किंवा लाभार्थी निवड करणं गरजेचं असेल तर याची इन्फॉर्मेशन तुम्हाला कृषी सहाय्यकाला, कृषी अधिकाऱ्याला देणं गरजेचं आहे। आणि तशा प्रकारचं जो काही कृषी व्यतिरिक्त जी काही कामं असतील तर ते कृषी सेवकाचे तुम्हाला करणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी जी काही निवड प्रक्रिया असेल तर निवड प्रक्रिया ही तालुक्यातील निवड करण्याच्या एकूण शेतकरी मित्रापैकी 30% या ठिकाणी महिलांचा सहभाग असेल, म्हणजे 30% महिलांनी या ठिकाणी रिझर्वेशन असेल। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी पाहू शकता की निवड कशा पद्धतीने केली जाईल। जरी 12वी पास या ठिकाणी जर तुम्हाला जर पात्रतेचा निकष दिला असेल, जर एखाद्या विद्यार्थ्याकडे 12वी पास, त्यानंतर जर एखादी जर डिग्री असेल, एखादा जर डिप्लोमा असेल किंवा एखादा जर पदव्युत्तर डिग्री असेल, MA असेल किंवा MSc असेल, तर त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल। म्हणजे तुमचं 12वी पास आणि सोबतच जर तुमचा जर कृषीचा डिप्लोमा झाला असेल, कृषीची डिग्री झाली असेल किंवा कृषीमधली जर PG झाली असेल तर या क्रमानुसार तुम्हाला या ठिकाणी पात्रता या ठिकाणी ग्राह्य धरलं जाईल आणि तशा प्रकारची तुमची निवड केली जाईल। महिलांसाठी या ठिकाणी काय, तर सूट सुद्धा त्यांनी दिलेली आहे, महिलांसाठी 30% जागा राखीव दिली आहेत। आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी तुम्हाला सांगितल्यानुसार शेतकरी मित्र कार्यक्षेत्रातीलच राहणं गरजेचं। जर तुम्ही त्याच गावातील जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी काय दिलं जाईल, तर तुम्हाला प्राधान्य दिले जाईल। आता टक्केवारीचं गुणांकन असेल, जर तुम्हाला 12वीला एकूण किती टक्के आहे तर त्यानुसार या ठिकाणी गुणांकन केले जाईल। जर समजा तुम्हाला जर 12वीला जर 70% असेल तर तुम्हाला 40 गुण दिले जातील। त्यानंतर जर तुम्हाला जर PGला जर
71% असतील तर 60 गुण दिले जातील. अशा प्रकारचं गुणांकन करून तुमचं या ठिकाणी निवड केलं जाणार आहे. 125 मार्कापैकी या ठिकाणी तुमची ही निवड यादी असेल आणि 25 मार्क असतील तर तुमची मुलाखत असेल किंवा इतर गुणावर या ठिकाणी तुमची निवड केली जाणार आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला मानधन किती दिलं जाणार आहे. तर या ठिकाणी पाहू शकता, शेतकरी मित्रावरील जो काही खर्च असेल तर शेतकरी मित्रांना प्रतिमाह तुम्हाला 1,500 रुपये या ठिकाणी मानधन दिले जाईल. 3 महिन्याचं एकत्रित मानधन तुम्हाला त्या ठिकाणी दिले जाणार आहे. म्हणजे 3 महिन्याचं मानधन म्हणजे तुम्हाला जवळपास 3 महिन्याचा पगार एकदा 4,500 रुपये या ठिकाणी होणार आहे. म्हणजेच वर्षाला तुम्हाला मानधन किती असेल, 18,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला मानधन असेल. एकदा जर तुमची कृषी मित्र शेतकरी मित्र म्हणून निवड झाली तर 2 वर्षासाठी या ठिकाणी तुमची ही निवड प्रक्रिया असणार आहे. 2 वर्षाच्या नंतर तुमचं पद रिक्त होईल आणि दुसऱ्या एखाद्याला चान्स दिला जाईल. आणि अशा प्रकारची कृषी मित्रासाठी या ठिकाणी मोठी भरती प्रत्येक गाव लेवलला या ठिकाणी निघालेली आहे. आता त्यानंतर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं, कृषी मित्रांनी केल्याचा जो काही अहवाल असेल, म्हणजे तुमचं पहिल्या वर्षी जर निवड झाली तर दुसऱ्या वर्षी तुम्हाला कंटिन्यू करण्यासाठी जो काही क्रायटेरिया असेल तर त्याचं मूल्यांकन केले जाईल आणि मूल्यांकनाच्या माध्यमातून तुमचं त्या ठिकाणी निवड परत एकदा पुढच्या वर्षी केली जाईल. जर मूल्यांकनाच्या बाबतीमध्ये जर 75% जर गुण नाही प्राप्त केले तर तुम्हाला त्या ठिकाणी डिस्क्वालिफाय केले जाईल आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चान्स दिला जाईल. अशा प्रकारचा एक नमुना आहे. या नमुन्यानुसार तुम्हाला या ठिकाणी भरती प्रक्रिया या ठिकाणी पुढच्या वर्षीची असेल किंवा या वर्षीची करणं गरजेचं आहे. आता आत्मा योजनेच्या अंतर्गत कृषी मित्र निवडीचा तपशील म्हणजे कोणत्या जिल्ह्याला एकूण किती जागा आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ठाणे जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल, रायगड असेल, प्रत्येक विभागानुसार या ठिकाणी तुम्ही जागा पाहू शकता. तर नांदेडमध्ये या ठिकाणी 408 जागा आहेत. तर अशा प्रकारे टोटल ज्या जागा आहेत, तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, टोटल ज्या जागा आहेत एकूण महाराष्ट्रामध्ये 11,587 जागा या ठिकाणी ही पदभरतीची जाहिरात प्रकाशित झाली. आपल्या संबंधित कृषी अधिकाऱ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी या योजनेसंदर्भात जे काही कृषी मित्र आहे तर त्या पदाची या ठिकाणी माहिती घेऊ शकता. ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचं, जे कृषी सहाय्यक आहेत तर त्यांच्याकडे जाऊन तुम्ही अर्ज घेऊ शकता आणि गाव कृषी जे काही मंडळ आहे तर त्या मंडळाच्या माध्यमातून तुमची नियुक्ती केली जाणार आहे. तर अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण माहिती होती. जे विद्यार्थी गावात असतात, ज्यांना खरंच जॉबची गरज आहे, तर ते विद्यार्थी या पदासाठी फॉर्म भरू शकतात. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं, व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल तर 9921 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.